हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व असतील आणि मजेत असायला पाहिजे. आता पावसाचा एवढा कंटाळा आला आहे ना की बाबा एकदाचा तो खूप पाऊस पडून झाला. आता जुलै महिना नाही आहे, आता ऑक्टोबर मंथचा एंडिंग चालू आहे, तरी पण आपला एवढा वादळा सकट पाऊस पडत होता. खूप मोठा पाऊस पडला हा 15-20 मिनटं आणि लगेच गेला. पण खूपच पाऊस पडत होता, त्याच्यामुळे जे कंदील घेऊन उभे होते त्यांची सर्वांची वाट लागली असेल. सो आज आहे वसुबारस, तर तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू ऑल युअर फॅमिली. आणि आज मस्त केस धुतले होते आणि त्याच्यामध्ये थोडासा मी कांद्याचा रस लावला होता. त्याच्यामुळे ना खूप उपयोगी आहे कांद्याचा रस. त्याच्यामुळे थोडासा ऑलोवेरा जेल तुम्ही लावलात तर खूपच उपयोगाचं होऊन जाईल ते. आणि मी लावला, जवळजवळ मी 4 वेळा लावला. 4 वेळा लावून पण मला ॲटलिस्ट 50% तरी मला उपयोग जाणवला की ते लावून केस गळणं तरी कमी होतात. त्याच्यामुळे सर्वांनी ते ट्राय करा. आता मी स्वच्छ केस वगैरे धुतली आणि जी माझी अगोदर पडायची ना केस अशी बांधल्यावरती ते खूपच कमी झालेत. त्यानंतर मी आज बनवते शेव. सो आज माझं 2 फराळ बनवण्याचं टार्गेट आहे, शेव आणि नानकटाई म्हणजे बिस्किट्स. सो काही करून मला ते आज ते कंप्लीट करायचं आहे, कारण की उद्या मला करंजी काही करून करायचं आहे. ही व्हिडिओ आहे फ्रायडेची, तर सॅटर्डेला काही करून करंजी करायची आणि संडेला लाडू. माझा फराळ झाला. ज्यासाठी मी आज लसूणी शेव बनवते. त्यासाठी खूप सारे लसूण घेतले, थोडंसं जिरे घेतले, ओवा घेतले आणि पाणी. हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्या. ग्राइंड करून झाले की आपण एका जाळीमधून ते फक्त पाणी काढा आणि जो चोथा असतो तो टाकून द्या. त्याची काही गरज नाही आहे. मी हे फर्स्ट टाईम बनवते, कारण की अगोदर हे सर्व मी फर्स्ट टाईम, यावर्षी सर्व फर्स्ट टाईमच बनवते. गेल्या वर्षी आईसोबत बनवला होता, त्याच्यामुळे ती सांगायला होते. आणि ह्या वर्षी कोणी नाही आहे. सो विचारून यूट्यूबवर बघून सर्व असं बनवणार आहे मी. सो आता मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर हे सर्व गाळून घेते. गाळून घेतल्यानंतर पुढे बघाच मी काय करते आणि शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघा. अक्षयची आज पार्टी पण होती, त्याला काय मिळालं, त्याने घरात येऊन किती काय काय धिंगाणा घातला. आणि अजून एक बिस्किट्स बनवते मी आणि ते मस्तपैकी काय त्याची वाट लागली ते पुढे तुम्हाला पण कळेलच. अजून तुम्ही माझ्याकडे बघितलं ना तर मी अजून एब्रो पण नाही केले, काही नाही केले, फक्त फराळ बनवण्याच्याच मागे लागले. सो इथे मी आता तुम्ही बघायलाच 3 वाटी बेसन घेते. त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हळद आणि तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तीही टाका. हे सर्व मिक्स करून झाले की आपण जे पाणी घेतलं होतं, लसूण, ओवा, जिरं, त्याच्यामध्ये सर्व भिजवून घ्या. एक्स्ट्रा पाणी लागणार नाही, त्याच्यामध्येच भिजवलं तर सर्व मस्तपैकी जसं पाहिजे आपल्याला शेव बनवण्यासाठी तसं एकदम पीठ मळून जातं. 3 स्पून हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आणि या पाण्याच्या साह्याने मिक्स करूया. जसं पाणी लागेल तसं आपण ते थोडं पाणी टाकून घ्या. हे चकली बनवण्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये ते राऊंड कलरचं शेवचं पण पीठ मिळतं. सो मी हे आईकडून घेऊन आली होती आणि थोडंसं हाताला तेल लावलं आणि हे सर्व पीठ आता त्या भांड्यामध्ये टाकते. आणि एका साईडला तेल पण गरम करायला ठेवलं मी. एकदम तेल कडकडीत गरम झालं की आपण हे त्याच्यामध्ये सोडायचे. आणि खूप टेस्टी झाले लसूणी चिवडा.
लसुणी चिवडा नाही, लसुणी शेव. तुम्ही पण नक्की ट्राय करा. काही वेळ लागत नाही, फक्त अर्ध्या तासात किंवा 45 मिनिट्समध्ये हे सर्व होऊन जातं. फक्त तळण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच, बाकी सर्व फटाफट होतं. फक्त आपल्याला फराळामध्ये करंजी बनवण्यामध्ये खूप वेळ लागतो आणि ते मी सॅटर्डेला ठेवलं आहे. सॅटर्डेला जेवल्यानंतर रात्री होऊन जाईल. अर्ध्या किलोच्याच मला बनवायचे, त्याच्यामुळे 2-2.5 तासांमध्ये त्या करंज्या होऊन जातील. एकदम मी मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवला आहे, कारण की फास्ट मध्ये करपून जातात. त्याच्यामुळे एकदम मीडियमवरच ठेवा आणि एका साईडून तळले की दुसऱ्या साईडून लगेच जास्त ठेवू नका, लगेच काढून घ्या. फर्स्ट बॅच थोडीफार अशीच होते, सेकंड बॅच प्रॉपर एकदम शिजते. आणि हात वगैरे सांभाळून करा, कारण की तेल खूप तापलेलं असतं, ज्यामुळे चटका लागू शकतो. आणि मला ते वाफेमुळे थोडंफार हाताला चटका लागत होता. आणि अशा प्रकारे माझी एकदम कुरकुरीत शेव करून घेतले. कुरकुरीत झाले. आता अक्षितला आणायला जाते. त्याची आज पार्टी होती, दिवाळी पार्टी. त्याच्यामुळे खूप छान छान मुलं तयार होऊन आली होती. तुम्ही बघायलाच खूप छान त्यांना गिफ्ट पण मिळते. एवढा त्यांनी एन्जॉय केलंय. काय दिलं तुला? त्या गिफ्टमध्ये त्याच्यातच तो खुश होता की मला हे सर्व मिळाले, मला ज्यूस पियाला भेटेल. घरी येऊन सकाळी जे शेव केले होते तसेच मी ठेवलं त्याच्यावरती झाकण ठेवून, कारण की ते एकदम जर आपण झाकून ठेवले तर ते नरम होतात. आता मी सर्व नानकटे बनवायची तयारी करते. तोपर्यंत प्रशांतला सांगितलं की खालीच एक डबा होता, त्यातलं सर्व सामान काढून एका पिशवीमध्ये ठेव, कारण की आता त्याच्यामध्ये फराळ ठेवायचा होता. आणि नानकट एक कुठली तरी गोष्ट बनवण्यासाठी इतका सारा पसारा होतो. मला एक व्हिडिओ पण शूट करायची आता, त्यासाठी ती व्हिडिओ शूट केल्यानंतर इतका सारा पसारा होतो की तो आवरण्यातच पूर्ण वेळ निघून जातो. त्यानंतर रात्रीचं जेवण पण बनवायचं होतं. सो आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी एक वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला पण लगेच मी क्विक रेसिपी सांगणार आहे.
सो उकळत्या पाण्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, थोडंसं तुमच्याकडे काजू असेल तर ते आणि बेडगी मिरची हे सर्व उकडून घ्या आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्या. आपण जे उकडून घेतले बटाटे होते ना त्याला फक्त फोकच्या साहाय्याने होल्ड करा, जेणेकरून त्याच्यामध्ये हळद मसाला मीठ जे केलं पाहिजे आणि तेलावरती हळद मसाला मीठ टाकून मस्त तेलावरती परतून घ्या. ते परतून झालं की लगेच काढा आणि त्याच तेलामध्ये थोडंसं तेल ॲड करा आणि जिरं टाका. आणि जिरं मस्त तडतडू लागले की आपण जे मसाल्याची ग्रेव्ही म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, थोडीशी बेडगी मिरची हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेतले त्याच्यामध्ये टाका आणि मस्त तेलावरती परतून घ्या. त्याचा कलर तर चेंज होतोच होतो आणि आपले सर्व मसाले आहेत ते त्याच्यामध्ये टाका. हळद, लाल मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, तुमच्याकडे थोडासा काळा मसाला असेल तोही टाका आणि तेलावरती परतून घ्या. आणि मस्त त्याला उकळी आली की आपण जे बटाटे उकडून घेतले त्याच्यामध्ये टाका आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे आपली आज बटाट्याची भाजी रेडी आहे. आणि खूप छान बिस्किट्स एकदम टम्म फुगले होते. खूपच छान वाटलं, कारण की असं काहीतरी गोष्टी केली तर चांगले वाटले तर खूप छान वाटतं, पण वाईट वाटले तर मूड ऑफ होऊन जातो. सो माझे एका दिवसामध्ये 2 पदार्थ रेडी आहेत. तुम्ही पण असं करता का कमेंटमध्ये नक्की सांगा मला. हे सर्व झाल्यावरती बघा अक्षत किती पार्टीवर आल्यावर किती पसारा करून ठेवलेला, हे सर्व आवडून घेते मी आणि आम्ही जेवून घेतो. जेवून झाल्यानंतर आम्हाला कंपनी द्यायला जायचं आहे चेंबूरला वहिनींकडे. हे मस्त कानाला हवा लागते म्हणून अक्षयच्या बाबाने आणलं. त्याला इतका आवडला की तो काढतच नव्हता. आम्ही सर्व आवडून अपेक्षा करते शूज घाल. हा शूज घाल. शूज घाल. नेक्स्ट व्हिडिओ शूज घाल. सर्वांनी ही दिवाळी
मोठे मिक्स हो गळ्यात तुला थंडी लागणार